प्रेक्षकांना मला सांगायचं की आता ही जे काही फिल्म चालली आपली नॅशनल अवॉर्ड मिळाला, पण कुठल्या कुठल्या फेस्टिवलमध्ये त्याला पुरस्कार मिळाले आणि त्या फिल्मचा कबीर किंवा तुमची फॅमिली त्या सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला. त्या टेक्निकल टीमला नक्की कसा आनंद झाला या फिल्मचा? आनंद म्हणजे सगळ्यांनाच खूप छान आनंद झाला. कारण का माहितीये का, आम्ही जी फिल्म ज्या पद्धतीने केली ती प्रचंड स्ट्रगल मधनं केली. मला फिल्मचा कथेचा पहिला ड्राफ्ट ते जे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रीनिंग झालं, जवळजवळ 5 वर्षाचा तो कालखंड होता. त्याच्यामुळं मी बजेट नसल्यामुळे मी सगळे जे माझे जवळचे मित्र होते, पण मित्र असून पण कधी कधी ज्यांना वेळ नसतो किंवा काही प्रॉब्लेम झालेला असतो, पण मित्रांपैकी अशी लोक घेऊन केले. त्याच्यामुळे ना त्यांना वाटत होतं की माझ्या सहित सगळ्यांनाच वाटायचं की अरे एवढ्या आपण कष्टातून फिल्म त्याला काहीतरी मिळायला पाहिजे, आणि खरोखर त्याला बऱ्यापैकी चांगले अवॉर्ड मिळाले. त्याच्यामुळे सगळ्यांना माझ्या सहित सगळ्यांना खूप आनंद. फिल्म आता फक्त मनोरंजनाचं माध्यम नाही, ते समाजाचं जे प्रतीक असतं किंवा काय. फिल्म असं वाटतं का की फिल्म निवडताना किंवा काम करताना विषय कुठले निवडावेत किंवा काय, ह्याच्याविषयी आता समजा तुमचा आता नेक्स्ट सिनेमा कुठला दुसरा सुरू होत असेल, मग तो कुठल्या याच्यावरती काम चाललंय आपलं किंवा असं काही येते का नवीन कुठला सिनेमा? माझं तर खरं सांगायचं तर जिप्सी पर्यंत मला एक प्रोड्युसर मिळत नव्हता, आणि पण आता मला सुदैवाने स्वामींच्या कृपेने ना बऱ्याच चांगले निर्माते मिळत आहेत. मी म्हणजे खरं सांगायचं तर मी आता ऑलरेडी 3 बिग बजेट फिल्मवरती काम करतोय. पण त्याचबरोबर आता मी सिंगापूरला गेल्यानंतर आहे ना, मी सांगणार नव्हतं पण सांगतो की सिंगापूरला गेल्यानंतर मला असे एक व्यक्ती भेटले, म्हणजे मोठं प्रोडक्शन हाऊस आहे, की त्यांना आहे ना वर्षाला 2 मराठी चित्रपट करायचे आणि ते म्हणजे कलात्मक चित्रपट करायचे. तर त्यांच्याबरोबर पण मी जवळजवळ आता ह्या 5 फिल्म जवळजवळ मी साईन केलेले. तर ते आता येतीलच त्या फिल्म. माझं 3 फिल्मवरती तर काम चालूच आहे. नक्की शुभेच्छा त्या फिल्मला. आणि योगायोगाने मला वाटतं आपण पण असू सगळे त्याच्यामध्ये. आणि आता सिनेमा आता बऱ्याच वेळा काय चित्रपट बनवताना असा कोणता क्षण येतो जेव्हा तुम्हाला वाटतं की हो आता हा सिनेमा खरोखर जिवंत झाला पाहिजे, त्या विषयावर काम केलं पाहिजे? शशी, आता जिप्सीला बरेच पुरस्कार मिळाले, म्हणजे खूप म्हणजे आनंद झाला सगळ्यांना, टेक्निशियन मराठी फिल्म इंडस्ट्रीला आनंद झाला की अरे जिप्सी सारखा सिनेमा नॅशनल अवॉर्ड मिळाला, कबीरला मिळाला. पण काही ती कथा ठीक आहे, आपण ग्रामीण भागातले दोघं, अशा कथांना शेवटी काहीतरी सहानुभूती असते ते वाटतं, पण प्रेक्षकांना नक्की कसा वाटला एखाद्या फेस्टिवलमध्ये, तसा काही अनुभव आहे का? प्रामाणिकपणे सांगतो की मी डायरेक्टर आहे, रायटर आहे म्हणून मी सांगत नाही. जेवढ्या फेस्टिवलला फिल्म, बऱ्याच फेस्टिवलला होती, कॉम्पिटिशनला पण होती, काय फक्त स्क्रीनिंग झाल्या, तर सगळ्यांना फिल्म आवडली. आणि सगळ्यांचा वेगवेगळ्या, आता कसं असतं ऑडियन्स वेगवेगळा असतो, म्हणजे महाराष्ट्रातला वेगळा ऑडियन्स असतो, त्याच्यामध्ये पण मग फिल्म मेकर्स असतील तर फेस्टिवलचा वेगळा असतो. काही बालचित्रपट महोत्सव आहे, तिकडे पण लहान मुलांसाठी स्क्रीनिंग झाले, त्यांचा वेगवेगळा अनुभव होता. ते सगळ्यांचे वेगवेगळे मिक्स वेगवेगळे अनुभव आहेत. पहिलं जे स्क्रीनिंग सांगतो, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला पीपला पहिलं स्क्रीनिंग झालं, आणि स्क्रीनिंग झाल्यानंतर सगळे शांत. आता पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मी खूप वर्ष झालं अटेंड करतो, आणि आम्हाला सवय यार फिल्म झाली की लोक टाळ्या वाजवतात, आणि कोणी टाळ्याच नाही वाजवल्या. आता टाळ्या वाजवण्यास मला वाजवल्या पाहिजे ह्याच्यासाठी नाही, पण मी घाबरलो आहे, लोकांना आवडलीच. बरोबर आहे, म्हणजे काहीतरी गडबड आहे. मी एकदम शांत झालो. मी खरं सांगू का, मी असं पुढच्या असं बसलो होतं खाली, लोक शिवाय घालणार, आणि मग त्याच्यानंतर एक 2-3 सेकंदाने, 2-3 मिनिटानंतर मग इतक्या टाळ्या वाजवल्या लोकांनी, इतक्या वाजवल्या, लोकांना खूप आवडले. तो अनुभव मला न विसरता येणार आहे. आणि त्याच्यानंतर आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक त्याचं नाव विसरलं मी, त्याच्या अंडर जुन्या आणि नवीन फिल्मचं स्क्रीनिंग ठेवलेलं आहे मुंबईमध्ये आपल्या फिल्म सिटी गोरेगावनी, रसशाळा नावाचं एक ह्याच्या संदर्भात. तर तिथं पहिली फिल्म होती मराठी, जिप्सी, पहिल्यांदा स्क्रीनिंग जिप्सीचं झालं. म्हणजे तर तिथं लोकांना, तिथं ऑडियन्स होता, तर तो काही फेस्टिवलचा ऑडियन्स नव्हता, सामान्य लोक होती बऱ्यापैकी, सामान्य म्हणजे सामान्य ऑडियन्स होता. तर त्यांना पण फिल्म इतकी आवडली की म्हणजे सगळ्यांच्या वेगवेगळ्या होत्या. तर त्याच्यामध्ये एक मला अजून एक गोष्ट, त्याच्यामध्ये एक व्यक्ती होता, ते नवरा बायको होते. फिल्म संपली आणि त्याच्यानंतर ते बाहेर गेले, आणि त्याच्यानंतर आमचं प्रश्न उत्तराचा तास होता, आणि ते आले, त्याच्यानंतर परत आले, आणि मला त्यांनी प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं की सेम कंडिशनला तुम्ही ज्या विषयावरती फिल्म बनवली तिथं थिएटरच्या बाहेर डोंबऱ्याचा खेळ चालू. तर आम्ही येताना ती फक्त बघितलं होतं डोंबऱ्याचा खेळ, आम्हाला काही वाटलं नव्हतं त्याविषयी. ठीक आहे चला, आम्ही आलो, बघितली फिल्म बघितल्यानंतर आम्हाला वाटलं की नाही यार, ही पण माणसं आहे, त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे. तर आम्ही तिथून बाहेर गेलो, आणि त्यांना जे काही त्यांनी मदत काय केली ते सांगितलं, पण आम्ही खूप चांगली काहीतरी मदत केली. तर आम्ही पुढे जाऊन पण अशा काही मदत करू. तर ही गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट होती की आपण ज्याच्यासाठी फिल्म बनवली तर ती गोष्टी घडत चालली. म्हणजे एक समाज परिवर्तन घडतं. तर ते एक ऑडियन्स एक प्रतिक्रिया म्हणजे
मला खूप आवडलं.